पोहोचलो तारामती शिकायला. हा सगळी मुलं अशी लाईनीत बसलेली आहेत. ते बघ ना, आणि जास्त आस्वाद घेतोय. काही क्षणामध्ये देवाचं दर्शन वगैरे. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण कोकणगडावर. सकाळच्या तवारी 4:30 थंडी मजबूत आहे. सगळे गारटले. उठा उठा, सकाळ झाली. चेकिंगची वेळ झाली. हात कापतोय नको करू. हात कापतोय म्हणजे बाबा मजबूत हात कापतोय बघा. सगळे कसे उभेच बघा. पण हात मात्र कापायला लागले. बाबा पाणी देऊ थंड. पुढे तांबे उडाले थंडीने. उठा येऊचा पिंट्या उठ. उठा उठा. थंडी बाबा बाबा थंडी असते काय वाजवा थंडी असते. पाणी 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 घे पाणी घे पाणी पाणी घे पाणी घे. हवा हवं हवा आलाम. दूध वाला लागतात इथे 4-5 टाक. किती वाजले? 6:45 वाजले ना. आणि राजूदा हे किती वाजता होईल रे सूर्योदय? 6:45 वाजता होईल ना. चला मग लवकर जाऊया तारामध्ये शिकवून. चल चल मग लवकर लवकर पोहोचायचा प्रयत्न करूया. ते बघ ना त्या लाईटीला फॉलो कर तिकडे त्याच्या थ्रू. चल. सुप्रभात मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण आता तारामती शिखरावर. आणि थोड्याच वेळात आता सूर्योदय होणार आहे. आणि हे बघा सगळे चहा पित आहे. आणि राजू दादा आमचा सगळ्यांना चहा प्रोव्हाइड करतोय. ते सगळ्यांना दे. ही आपली गँग अशी. शशू बाई बाबा सगळे थंडावलेत. सगळे गारटलेत. सगळे A to Z. बोल दादा. आता आम्ही पोहोचलो तारामती शिकायला. हा सगळी मुलं अशी लाईनीत बसलेली आहेत. ते बघ ना, चहाचा आस्वाद घेतोय. ब्लॅक टी ब्लॅक टी एकदम. आपण दोघं जण आता. हा ओके या सकाळ सकाळी आपण चहाचा आस्वाद घेऊया. ब्लॅक टी. हा 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 हा. अंगावर पडते पण थंडी एवढी आहे की काय सांगू. आहा बस ही अशी पहाट. आणि सगळे सूर्योदयाची वाट बघतायत. सूर्यदेवता आता आपले दर्शन देणार थोड्याच वेळात. तोपर्यंत आपण चहाचा आस्वाद घेऊया. सगळेजण सूर्योदयाची वाट बघतात. सूर्यदेवाच्या दर्शनासाठी सगळ्यांना बोलतात. एवढे ना थंडी वाजत नाही कर तुला. झालं आपलं. आणि खूप भारी असा टाइमलाईस पण आला आहे. प्रत्येक भावाने काढला. आणि थंडी एवढी आहे ना, हा गमच्या घालून फिरतोय. पालखीवाले पालखीची फुले वाटते. असं वाटतंय पालखीला आलोय.
खूप थंडी आहे. एक मिनिट थांबा. हे बघा मित्रांनो, तारामाता शिखरावरून तिथून सरळ पाठवून आपण सरळ वाटा इकडे आणि 2 वाटा आहेत. एक खालून एक जाऊ शकतो तिथून. जर तुम्हाला कोकणकडे जायचं असेल, खाली आपण स्टे केला, तिथून सकाळी आपण वरती चढलो, तिथूनही जाऊ शकतो आणि तिथून देखील सरळ वाटच आहे. सो आपण या वाटेने चाललो आहे कोकणकड्याच्या दिशेने. तिथे कोकणकड्याला थोडेफार व्हिडिओज काढू आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिरात जाऊ. एकदम छोटी आहे. फायनली आपण कोकणकड्यावर पोहोचलो. रात्री बघा तिथे खूप सारे ऑलमोस्ट म्हणजे खूपच माणसं होती तर राहायला. आणि तुम्ही जर येत असाल तर इथे स्पेस आहे. कोकणकड्यावर जागा भरपूर आहे ट्रेन लावायला. इथे हॉटेल देखील आहेत रात्रीचे जेवणासाठी. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे. जर तुम्ही म्हणजे भाग 1 बघितला नसेल तर बघा, ते पूर्णपणे आपण कोकणकडा एक्सप्लोअर केला आहे. आणि भाग 2 मध्ये आता आपण हरिश्चंद्रेश्वर मंदिर एक्सप्लोअर करणार आहे. मंडळी, आपल्या एक मित्राने एवढं भारी असं ड्रॉइंग काढलं ना, चित्र काढलं. नाव काय बोललं तुझं? ओंकार उपरे. मस्त काढलं यार. पूर्ण किती वेळ लागला तुला? मला एक तास लागला. 1 तास लागला. पूर्ण खूप भारी असं चित्र काढलं. तुम्ही बघितलं असेल. माझ्या भावाने तुझे फुटेज काढले. अच्छा, हां. तुझा इन्स्टा आय डी काय? माझं इन्स्टा आय डी उपरे ओंकार. मी तुला नक्की मेन्शन करेन आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये. मस्त काढलं. तुमचं नाव आहे? साई रेवले. साई रेवले. माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल. थँक्यू. आपल्या नाश्त्याची तयारी चालू आहे. पोहे आणि मॅगी म्हणतात ना दादा? मॅगी बनवतो. एवढी सगळी मॅगी. किती पॅकेट बोललेत? 17. चल मग पहिला पोहे खाऊया, नंतर आपण मॅगी खाऊया. ठीक आहे. कुठे बसतात? घेत चला. कांदा पोहे सर्वात बेस्ट. हाती घ्या ना पटापट. हो दादा. बनवून घ्या. थोडे दे सर्वांना. ठीक आहे मग. मला पहिला मान अध्यक्षांचा. उपाध्यक्ष खजिनदार सरचिटणीस क्रीडा मंडळाचे. हॅलो. गेला हावरा खायला. खाली काय खाली काय पडता पैसे खाली ठेवलंय मी. खाली पडतंय रे. इथं खाली ठेवलंय. थँक्यू बाबा. 2 चमच्यांचा माझ्याकडे. मंडळी, आता आपण आलो. नाश्ता वगैरे झाला. चहा, नाश्ता, पोहे. आता आपण हरिश्चंद्र मंदिरात आलो. आता मंदिरात जाऊया, पाया पडूया. श्री राम के बिना बूटी मिले ना हनुमान के बिना, बूटी मिले ना हनुमान के बिना। सेवा केली सतू
1000 वर्षापूर्वीचं मंदिर अजूनपर्यंत कसं ठणठणीत उभं आहे बघा. काही भाग कोलॅप्स झाला आहे आणि आपण गेलो होतो खालच्या साईडला जिथे पिंड आहे. तर मंडळी खाली आपलं आता मंदिराचं दर्शन झालं, खूप मस्त दर्शन झालं आणि आता आपण निघणार आहे. सगळे तयार झाले, सगळ्यांचं दर्शन झालं. त्याचं चेंजिंग करतात तिकडे. चेंजिंग झालं की आम्ही डायरेक्ट खाली बेस विलेज मग पाचनीला जाणार आहे आणि तिथं जेवणार आणि तिथून डायरेक्ट घरी. सो थोड्याच वेळात आपण आता खाली जायला सुरुवात करूया. 3 दोघं फक्त व्हेज आहेत आणि बाकी सगळे नॉनव्हेज वाले आहेत. काय भेटणार ना हाय बी काय घरी सांग माझ्या व्हेज खातो आता शिव्या. नाही ना, हे नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज आहे ते सगळं, व्हेज बीज काय नाही. तर मित्रांनो फायनली आपण आलो. हरिश्चंद्रेश्वर मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर आपण डायरेक्ट काल जिथे स्टे केलं तिथेच आलो. सॉरी, काल ज्या हॉटेलवर थांबलेलो तिथेच आलो आणि जेवण केलं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारे होतं अवेलेबल. खूप भारी अशी सर्विस त्यांनी प्रोव्हाइड केली. मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल. तर तुम्ही कधी कोकणकडाला एक्सप्लोअर करण्यास आलात तर इथे नक्की भेट द्या. आणि आता वेळ आहे ती निरोप घ्यायची. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. काय बारीक मेथी बारीक मेथी बारीक मेथी. एखाद्या व्हिडिओमध्ये नाही नाही मला नाही अशा व्हिडिओ मध्ये अजिबात यायचं नाही. नाही काय नाही. हा मम्मी येतो बघ पाडी गाडी. नको 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 तू जा डायरेक्ट, मी मोबाईल घेऊन येतो. गावठी वाटतोय मी. चला मागे चला नको. मागे टाका. ठीक ना, तुला बोलतो मी. पुढे राहा. पिशवी दे ना, पिशवी पुढे. अरे आपली वाली. मित्रांनो गणपती बाप्पा.